गाईज, वेलकम बॅक टू समोस चॅनल. आणि आता आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे समजेलच, आणि त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. बाय. चल, माझं आउटफिट कसं वाटतं कमेंट नक्की सांगा. आता आम्ही निघालो होतो जायला. मॅडम आहेत ना, तेव्हा कशा बॅग बिग घेऊन बसल्या, एवढ्या बॅगा बिगा घेतल्या आम्ही. तर आम्ही चाललो. तर गाईज, आता आम्ही चाललो आहोत. आता सगळी बॅग वगैरे घेतली, तुम्हाला दिसू शकते. आई, आम्ही चाललो आता. नीट काळजी बिळजी घे. काळजी बिळजी घ्या का. चाललो आम्ही. बाय. चलो गाइस, जाएंगे अभी. ये मजदूर देखो. इथे ध्रुवची तयारी चालू आहे आमच्या. ध्रुव, गुड मॉर्निंग. ध्रुव, तू कुठे चालले? अय ध्रुव, हाय मांगी. हो गया हमारा भूत. भूत हुए. ध्रुव, एवढं लाजतात दीदीला, एवढं लाजतात दीदीला. बंदूक मारली तुला. बंदूक आहे का? हा, दीदीला शूट कर. जे हे नको का? आजची गाडी गाईज. इथे पाठी ध्रुव पण नाव लिहिलं आहे गाडीवर. 2-3 पाठ करायला लागेल तुला. का? एका पाठ मध्ये एवढं घेणार हो. आणि तुम्ही बघू शकता, आत्या बाजेला त्रास देतात. ब्लॉग हे लोक हातात जास्त त्रास देतो. 2-3 बनणार पाहिजे ना. गाईज, आता मी चालली आहे अक्कलकोटला. आणि हे ते बोलतात नाही का, का तिथून जर तुम्हाला आलं म्हणजे संदेश आला का तुम्हाला जायचं, तर ते कसंही पॉसिबल होतं. आणि आता मी तिकडे चालली आहे. चला भेटूया आणि बघूया काय काय होतं ब्लॉगमध्ये. आता आम्ही निघालो आहोत. पुढे 2 सीट पाठी 3 आणि पाठी 3 अशी आम्ही बसलेलो. आणि 9 तासाचा प्रवास आहे. होपसो खूप छान होईल आमची जर्नी. आणि अक्कलकोटला जायचं माझं एक खूप मोठं असं काय बोलतात, एक प्रेशियस ड्रीम होता. आणि त्याचं सगळ्यांना जायला नाही भेटत असं म्हणतात. तर आय एम लकी सो का मला इथे जायला भेटतं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोण कोण जाऊन आले कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि इथे ना आमची खूप मस्ती वगैरे चाललेली, तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच काय काय झालं. व्हिडिओ काढणार आहोत. चला मग व्हिडिओमध्ये यायचं. मला दिदीला घ्या, एवढं प्रेम. वेदरही खूप छान होता आणि आज खूप जास्त थंडी होती गाईज. त्यामुळे आम्ही मस्त स्वेटर घालून निघालो होतो. आणि आता ऑलमोस्ट आम्ही लोणावळ्यात होतो. आम्ही इथे खायला आलो आहोत. मी इथे खायला थांबलो होतो. तर इथलं जे फूड आहे इथे म्हणजे नाश्त्यामध्ये जे पदार्थ भेटतात तीच भेटतात. पण तुम्ही गर्दी पाहू शकता ना गाईज, खूप जास्त गर्दी होते. आणि टेस्टही खूप छान आहे. जरी तुम्ही कधी लोणावळ्यामध्ये व्हिजिट केलं तर इथे नक्की व्हिजिट करा. वडा, आता वडा मम्मीने घेतला आहे आणि आम्हाला दुसरं मागवलं आम्ही. तर मम्मी आता फर्स्ट बाईट घेईन वड्याची. इथं आमचा डोसा आला आहे गाईस. गाईस, तुम्हाला हे काय वाटतंय कमेंटमध्ये जरा नक्की सांगा मला काय वाटतंय. मला सगळ्यांचं खाऊन झालंय. आता मी परत गाडीत बसूया. आता आम्ही इथे CNG भरायला थांबलोय गाईस. तर आता आम्ही इथे सावळीत थांबतो. आणि इथे बघा गाडीवर बघू शकता आई नाव दिलं मामाने. आणि इथे सुमजा एंटरप्राइजेस. मामी, तुम्हाला कसं वाटतं बसून?
दमल्यात का तुम्ही? काय बघू अजून काही उलटी नाही झाली. बघू आता पुढे कशी होते. आता 9 तासाचा प्रवास करायचा एवढा. बघूया काय होतंय. ध्रुव मामा सोबत आला आहे. ध्रुव काय आहे तुझं म्हणणं? या 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 मला माणसं काय पण दाखवते का माझं? तू तुझ्याकडे कसं काय गेला? एवढा लाजतो तू तिला बघून. नाही काढले अंघोळ केली मी. झाले होते केस ते पाहू शकता केस धरलेली. आला इकडे तू काय आलाय? वाव किती हुशार आहे माझी बाय. हा तू ते करा का? ना या मम्मा चपाती भाजी खात होती. आम्ही जेव्हा नाश्ता करत तेव्हा तो झोपलेला, त्यामुळे त्याला उठल्यावर दिलं आम्ही घरूनच बनवून आणलेलं. आणि नंतर मी जी झोपली ती डायरेक्ट हॉटेलला आम्ही उतरलो ना जेवायला तेव्हाच उठली मी. तुम्ही पाहू शकता इथे. आता जेवायला थांबलो आम्ही आणि खूप तुम्ही पाहू शकता इथे हॉटेल निसर्ग व्हेजला आलो आहोत आम्ही. आता बघूया आता काय काय खातोय बघू. पण हालत बेकार झाली. 9 तासाचा प्रवास पोहोचतोय माझ्या लाईफमध्ये. मामा भाजीची मस्ती चालू आहे तुम्ही पाहू शकताय. ध्रुव ए मम्मी काय करते वरला अशी. काहीच आम्ही एवढी बॅग आणलं तुम्ही बघू शकताय. आता आलोय हॉटेलला. बघू काय काय खाऊ शकतो आम्ही हॉटेलमध्ये. तसं हॉटेल आम्हाला सामसूम दिसतं, कोणी दिसत नाहीये. आणि इथे ना स्टॉल लागला वाटतं काहीतरी चिवडा बिवडा पापड्या बिपड्यात. जाऊ दे आपल्याला जेवायचं आहे. आणि इथं ध्रुवचं बघा राडा 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 सगळे प्लांट्स वगैरे सगळं मस्त होतं. गायचे प्लांट्स किती छान होतं. प्रिटी वन. तरी सांडगी आहेत. सांडगी हे गहू आहेत गावाकडचे. लसूण गूळ हे मसाले डिफरंट जसं का हा घाटी मसाला वगैरे कुरड्या वगैरे. हॉटेलमध्ये आलो होतो जेवायला आणि जास्त गर्दी नव्हती त्यामुळे तेच बरं आहे. गर्दी असली की ऑर्डर ही आपली लेट येते. आणि मामा बोलत होता की हे हॉटेल खूप छान आहे. बेस्ट फूड सर्विस आहे यांची आणि टेस्टी खूप छान आहे. प्युअर व्हेज आहे तर. आणि देवाच्या ठिकाणी चाललो आहे तर आम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं. आणि एवढे वैतागतात एवढ्याशा गाडीत बसले नाही तर मग एवढे वैतागतात. तर आमचा पापड स्टार्टर आला आहे. मसाले खातो ना मसाला आता दिसायला खूप छान दिसतोय. त्याचा पिऊन बघू आपण कसा लागतोय बघ. दिसते काय मीठ टाकायचं. कम हियर and sit to sit. Come here, sit. आगे ना इथे ना कोकण साईडला ना जास्त करून भाकर भेटते तांदळाची. तर इथे घाटावर जास्त करून ज्वारी बाजरी भेटते. तर ज्वारीची भाकर 2 भाजी आणि ठेचा असं आम्ही जेवण मस्तपैकी केलं. तर इथे सारे एवढं आईस्क्रीम सगळी कुठले आईस्क्रीम कसे वेगवेगळे. इट्स ब्राउनी गाईज.
CNG भरने के लिए रुक गए हम. झालं हा कुठला तरी डॅम आहे आय थिंक सो. आणि खूप छान व्ह्यू होता त्याचा. पण मला ह्याचं प्रॉपर नेम माहीत नाही. तर तुम्ही मला ह्याचं नाव जे आहे ते कमेंटला नक्की सांगा. आणि आता काही झोपूया आणि डायरेक्ट अक्कलकोट आल्यावर आता आम्ही हे हॉटेल बघितलं आहे बट कन्फर्म नाही आहे. आता हे लोक चेक करायला चाललं तर बघूया कसं आहे. फॅमिलीसाठी बेस्ट आहे. बघूया आता कसं आहे आतमध्ये जाऊन. आम्ही हा रूम घेतला आहे गाईस. 2 रूम आहेत असे 2 रूम आहेत. तर आम्ही जाऊ आमच्या रूममध्ये. हो वॉशरूम वगैरे मस्त आहे गाईज. रूम्स आहेत तिथे लॉक केलेले आणि इथे आतमध्ये रूम आहे. चल मेरा बेटा बेच सही है गाइस. नाच नाच ए टंगर टंगर आम्ही इथे स्वामी समर्थांच्या टेम्पलमध्ये आलो आहोत आणि व्लॉग शूट करायला टाईम नाही भेटला गाईस रेडी होताना. बिकॉज एवढी घाई झाली होती ना तुम्हाला सांगू नाही शकत. फटाफट रेडी वगैरे झालो आणि बिकॉज इथे 10 वाजता बंद होतं त्यामुळे आम्ही आता 9:30ला आलो आम्ही दर्शन घ्यायला. तर बघूया कसं दर्शन होते. आणि इथे आम्ही फ्लावर वगैरे घेतले. श्री स्वामी समर्थ गाईस. आता आतमध्ये एंट्री केली आहे. श्री स्वामी समर्थ. चला लवकर पुढे चला. दर्शन घेतलेले दर्शन घेऊन लवकर पुढे चला. तुम्ही पाहू शकता खूप भारी गर्दी आहे दर्शनाला. खूप जास्त गर्दी असते. जास्त प्रसन्न वाटतं. बघू शकता किती गर्दी. खूप भारी वाटलं आणि आम्हाला दर्शनही भेटलं आणि खूप जास्त गर्दी आहे. अजून मुखदर्शनच तुम्ही बघू शकता आणि थोडीशी एक क्लिप घेतली ती. श्री स्वामी समर्थ. पप्पा ते कशाने बनवलंय? हे सगळं रुद्राक्षचे जे मणी असतात त्याच्याने फ्रेम बनवले तुम्ही पाहू शकता. नंतर बोलू. इथे अजून एक स्वामींचं छोटं मंदिर आहे तिथेही आम्ही दर्शन घेतलं. आणि इथे फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नाही आहे त्यामुळे जसे क्लिप्स भेटतील तसे मी तुमच्यासोबत शेअर करते. आम्हाला दर्शन भेटलं बट एवढं प्रॉपर नाही भेटलं जसं पाहिजे तसं. बट जे काही भेटलं आहे ते छान भेटलं आहे आणि खूप मस्त भेटलं आहे. आणि तुम्हालाही बघायला भेटेल. एक छोटीशी क्लिप वगैरे घेतली आहे मी तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा आणि खूप जास्त प्रसन्न वाटतं गाईस. इथे स्टॉल्स आहेत गाईस जे चैन वगैरे स्वामींची वगैरे पाहू शकता तुम्ही. जे काही तुम्हाला माळ वगैरे घ्यायची आहे तुम्ही एक घेऊ शकता. इथून रुद्राक्ष वगैरे सगळं आहे इथे तुम्ही पाहू शकताय. धागा अत्तर ब्रेसलेट वगैरे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. इथे त्यांचे फोटोसुद्धा आहेत आणि इथे फिक्स रेट आहे. भाव वगैरे काही नाही सगळं फिक्स आहे. आणि त्यांचे फोटोज चंदन वगैरे तुम्हाला इथे सगळं बघायला भेटेल आणि खूप छान आहे.
मी हे 2 घेते कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा. ह्याच्यावर श्री स्वामी समर्थ लिहिलं आहे आणि ते बरेचसे अजून आहेत. तर आता मी इथून निघालो आणि मग आता मला जेवायला जायचं होतं. तर आम्ही इथे प्रसाद खायला नाही थांबलो, खूप जास्त गर्दी होती. ते विकास हॉटेलला आलो, प्युअर व्हेज आहे. ध्रुव ध्रुव आम्ही इथे ऑर्डर दिली होती आणि बसलो होतो. तर ऑर्डरमध्ये आम्ही 2 भाजी व्हेज आणि भाकर आणि डाळ खिचडी दिली होती. बिकॉज माझं पोट खूप फुल होतं त्यामुळे थोडंच मी खाल्लं. मॉर्निंग गाइस, आता आहे डे 2 इन सोलापूर. व्हॉट हॅपन बेबी? सो जा. तरी ते मम्मीची आंघोळ वगैरे झालेली, तर मी आता फ्रेश होऊन भेटते तुम्हाला. आता मी निघालो इथून. मी निघालो आणि रस्त्यामध्ये आम्हाला गाय भेटली, तिला चारा वगैरे दिला आणि हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे आम्ही करून घेतला. आणि नाश्त्यामध्ये आम्ही डोसा इडलीच खाल्ली, बिकॉज त्याच्या दुसरं ऑप्शन नव्हतं, काहीच नव्हतं आणि इथलं पाणी सुद्धा पिण्यासारखं वाटत नव्हतं. मग नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो आणि मी जी झोपली ती डायरेक्ट गाणगापूर आल्यावरच उठली, दत्त मंदिरच्या इथे, बिकॉज मला खूप डोकं दुखत होतं. आम्ही गंगापूरला आलो आणि माझा अवतार बघू शकता, तर उलटे आठवत होतं. दत्त मंदिर आहे, तिकडे जाणलं. आता खूप उशीर लागला आम्हाला इथे येताना अक्कलकोटवरून. सेम ॲज युजल स्टॉल्स वगैरे सेम आहेत. चाललं आता आतमध्ये. तर हे आहे दत्त मंदिर, पाहू शकता. उन्हामुळे प्रॉपर दिसत नसेल, बट जेवढं आहे थोडं बघा. घेत होते त्यांना द्यायला आणि इथे कर्नाटक भाषामध्ये लिहिलं. तर इथे आम्ही दत्त मंदिरांचे दर्शन वगैरे घेतले आणि ते दुसरीकडे आलो होतो. तर ह्या प्लेसला प्रॉपर इथे मोठी नदी आहे. मग इथे मामाने स्नान केलं ध्रुवसोबत घेऊन पाणी, आणि आम्ही लोकांनी फक्त पाणी शिंपडून घेतलं आणि खूप उशीर झाला होता आम्हाला निघायला. आम्ही मिनिमम 1 o'clockपर्यंत निघालो होतो घरी आता जायला, बिकॉज आमचं सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि जाताना तुम्ही पाहू शकता जे काही ग्रास वगैरे नाही इथले खूप छान होते आणि हे लोक सगळे झोपून घेतलेलं. मीच एकटी जागत होती, मी झोपून गेली होती गाईस, त्यामुळे व्लॉग पुढचं काही शूट नाही केलं. आणि पुढे आम्ही कुठंच जास्त थांबलो नाही, फक्त 2 ठिकाणी थांबलो, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणासाठी. आणि त्यामुळे डायरेक्ट आम्ही थेट घरी गेलो होतो आणि रात्री 3 वाजता आम्ही घरी पोचलो. आणि व्लॉग काही शूट नाही केला. आणि असं होता माझा प्रवास. तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की सांगा. बाय.